आम्ही उद्या त्यांच्या सर्व आठवणींना इथं उजाळा देणार आहोत आणि जे काही कार्य त्यांनी महाराष्ट्रासाठी केलं, पक्षासाठी, जनतेसाठी केलं, वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व जे हितचिंतक आहेत ते त्यानिमित्ताने उद्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला इथे येणार आहेत. ताई, खरं तर उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. दादा दरवर्षी अर्थसंकल्प मांडताना पाहायला मिळाले. तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत विधान भवनात येताना पाहायला मिळाले. उद्या त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे अधिवेशन सुरू होते. काय भावना व्यक्त करा? सभागृह हा त्यांच्याशिवाय बघणं आणि त्या सभागृहामध्ये त्यांच्याशिवाय बसणं मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठीच एक अतिशय कठीण ते असणार आहे. कारण त्यांचा अर्थसंकल्प आम्ही सगळे वाट बघायचो. त्यांची तयारी एक दीड 2 3 महिने आधी सुरू व्हायची आणि अधिवेशन म्हणजे दादांचं एकदम म्हणजे आवडता विषय. त्यांना इतकं आवडायचं. अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ ते असायचे. 12-1 वाजेपर्यंत चालू दे असायचे. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या सूचना असायच्या की अधिवेशनाला तुम्ही असलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, राज्यातले प्रश्न मांडले पाहिजेत, जे प्रश्न आमदार आपल्याकडे मांडतायत त्याची उत्तरं गेली पाहिजेत आणि त्याबद्दलची त्यांची नेहमी म्हणजे एकदम आम्हाला तर आठवते दर तासाला आमचं अटेंडन्स पण असायचं आणि ते अटेंडन्स दादांकडे दर तासाला जायचं. कोण कोण